नागपुर में शीत सत्र को लेकर जहां विपक्ष सरकार पर ताने कस रहा है, वहीं अब सरकार के भागीदार ही राज्य सरकार पर सवाल उठा रहे हैं। जहां एनसीपी नेता अजित पवार गुट के अमोल मिटकरी ने विधान परिषद में कामकाज को लेकर सवाल उठाया है। विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन त्याचा आज दुसरा आठवडा संपलाय। पहिला आठवडा 2च दिवसाचा झाला, तो म्हणजे गुरुवार आणि शुक्रवार मागचा आठवडा। हा आठवडा 5 दिवसाचा झाला आणि सोमवार, मंगळवार, बुधवार असे उरलेले 3 कामकाजाचे दिवस आहेत। म्हणजे 3 आठवड्यापैकी विधिमंडळाचं कामकाज हे 5 आणि 5 10 दिवसाचं चालते आहे। आणि या 10 दिवस चाललेल्या कामकाजामध्ये मग विधानसभेत शेतकऱ्यांचे किती प्रश्न विदर्भाचे आले त्याची मी माहिती घेतली नाही, पण विधान परिषदेमध्ये विदर्भाच्या ज्या काही महत्त्वाच्या अडचणी आहेत शेतकऱ्यांच्या संदर्भात त्यावर चर्चा झाली नाही, फार कमी प्रमाणात झाली। आम्ही ज्यावेळेस मुंबईचे 2 अधिवेशन पार पाडतो, एक बजेटचं अधिवेशन आणि पावसाळी अधिवेशन, त्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र या सगळ्या भागावर चर्चा होते, मराठवाड्याची पण चर्चा होते। पण दुर्दैवानं विदर्भाची चर्चा त्या 2 अधिवेशनात होत नाही। हे अधिवेशन विदर्भासाठी खूप महत्त्वाचं आहे। विदर्भातील शेतकऱ्यांना या अधिवेशनापासून भरपूर अपेक्षा आहेत, त्यामुळे हे अधिवेशन पूर्ण आठवडा पुढचा चालवावं याकरिता मी स्वतः माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांना आत्ता भेटलो, त्यांना ते पत्र दिलं आणि त्यांनी पण सांगितलं की कामकाज सल्लागार समितीचा जी एक बैठक होईल त्यामध्ये तुमच्या पत्राचा विचार केला जाईल। कारण विदर्भाच्या शेतकऱ्यांवर जर आज सर्वात मोठं संकट आहे तर ते अवकाळी पावसाचं आहे। विदर्भामध्ये अकोला, वाशिम, बुलढाणा या ठिकाणी कापूस उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात असताना कुठेही टेक्स्टाईल पार्क आणि हब उभे होऊ शकले नाही। त्याकरता सुद्धा आज माननीय उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आम्हाला विधान परिषदेमध्ये माझ्या प्रश्नावर उत्तर देताना सांगितलं की येणाऱ्या 29 तारखेला डिसेंबर महिन्यात ते स्वतः अकोल्याला येऊन अकोला MIDCमध्ये मोठ्या प्रमाणात उद्योग निर्मितीकरता टेक्स्टाईल पार्क घोषित करतील। त्यामुळं कापूस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळावा, फळबाग उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळावा, अवकाळी पावसाचा फटका ज्या लोकांना बसला आहे त्या शेतकऱ्यांना सुद्धा न्याय मिळावा। शेतकरी आत्महत्येचा आकडा जो आला आहे तो फार गंभीर आहे अमरावती विभागाचा, त्यामुळे विदर्भाचे प्रश्न जर सुटले नसतील तर मग अधिवेशनाला अर्थ उरणार नाही। विदर्भातील एक सदस्य शेतकऱ्याचा कुटुंबात जन्म झाल्यामुळं माझी मायबाप सरकारला विनंतीच आहे। तसं अजितदादांनी सुद्धा पुरवणी मागण्यांमध्ये ज्यावेळेस आम्हाला चर्चेला बोलायला लावलं त्यावेळेस आम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले। माननीय कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेब यांनी तर तेल्हारा आमच्या भागात जो भाग आहे तिथे केळी उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न एक अर्ध्या तासात सोडवला। त्यामुळे हे सरकार सकारात्मक आहेच, शेतकऱ्यांच्या बाजूने आहे, याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही। एकनाथराव शिंदे साहेब, देवेंद्रजी फडणवीस आणि अजितदादा हे 3 प्रमुख लोक महायुतीचं त्या ठिकाणी नेतृत्व करत आहेत। म्हणून माझी विनंती परत आहे की या 10 दिवसामध्ये विदर्भाच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नाला न्याय मिळाला नाही असं माझं मत आहे। त्यामुळं पुढचा आठवडा पूर्णवेळ अधिवेशनाचं कामकाज चालावं ही विनंती मी मुख्यमंत्री महोदयांना केली। आता त्यावर काय अंमलबजावणी होईल हे सोमवारी मंगळवारी पाहणं औचित्याचं ठरेल आणि त्याकरताच मी आपल्यासोबत संवाद साधायला आलो।